प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने देवाने मला एक वचनाची प्रेरणा दिलेली आहे. ते आपण वचन वाचूया. निर्गम याचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्यातील 15 आणि 16 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मग परमेश्वर मोशाला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांस सांग की पुढे चला. आणि वाचले वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. आणि जी काही देवाने मला प्रेरणा दिलेली आहे की मूव्ह ऑन, पुढे चला. प्रेज लॉर्ड. मागील गोष्टी पाहत बसू नका, मागील गोष्टीचा विचार करत बसू नका, मागील गोष्टीचं अडगाणं गात बसू नका. कारण ही इथं पाहायला मिळतं की जेव्हा 430 वर्षाच्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांची सुटका झालेली आहे आणि त्यासाठी बरंच मोशेला त्रास सहन करावा लागलेला आहे, इस्रायल लोकांना त्रास सहन करावा लागलेला आहे. आणि ते सर्व तुम्ही मागच्या अध्यायात तुम्ही वाचू शकता. आणि 10 चिन्ह चमत्कार करून मोठ्या 10 पिढ्या पाठवून त्यांना तिथून बाहेर पडावं लागलेलं आहे. आणि इतकं बाहेर पडून देखील ते कुठं आलेले आहेत? तांबड्या समुद्राजवळ आलेले आहेत. आणि तांबड्या समुद्राजवळ त्यांनी मुक्काम दिलेला असताना त्यांना पुढची वाट काय दिसत नाहीये. पुढची वाट दिसत नाही आहे. आणि मागणं पुन्हा फारूचे सैन्य त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मोठ्या घोड्या रथानिशी, सैन्यानिशी, शस्त्रास्त्रानिशी येत आहेत. आणि फार मोठा चक्रविवाद ते अडकलेले आहेत. आणि ते रडत बसलेले आहेत की आम्ही मिस्रात गुलाम होतो तेव्हा बळे नव्हते काय? ते काय म्हणत आहेत की ते मोशाला म्हणाले की मिस्रात काय कबरा नव्हता काय, म्हणून तू आम्हास येथे राहण्यात घेऊन आलास? आम्हास तू मिस्रातून बाहेर काढले ते काय म्हणून? प्रेज लॉर्ड. आणि ते जरी त्यांची सुटका झाली होती, जरी 430 वर्षाच्या गुलामगिरीतून ते मुक्त झाले होते, तरी देखील त्यांचं मन, त्यांचे विचार, त्यांची बुद्धी ही मिस्रामध्येच होती. ते म्हणत होते आम्ही मिस्रातच चांगले होतो, मिस्रातच आम्हाला चांगलं खायला प्यायला मिळत होतं. आणि ते सारखं मोशाविरुद्ध आणि देवाविरुद्ध कुरकुर करत होते. आणि असंच इथं कुरकुर करत असताना परमेश्वर मोशाला हे वचन म्हणत आहे की तुम्ही माझा धावा करत का बसला आहात? उठा, पुढे चला. प्रेज लॉर्ड. कदाचित प्रियांनो मला माहीत नाही 2025 वर्ष तुमच्यासाठी कसं गेलेलं आहे, तुमच्या कुटुंबासाठी कसं गेलेलं आहे. मी माझी साक्ष सांगतो की माझ्या जवळचे 2 व्यक्ती ह्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये प्रभूमध्ये झोपी गेले. आणि खूप दुःखाचा तो प्रसंग होता. आणि त्या प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. त्यांचे कुटुंब देखील गेलेलं आहे, कारण ते आम्ही विश्वासातले भाऊ बहीण होतो. आणि प्रियांनो, ह्या सर्व कठीण प्रसंगातून जाताना खूप जण अजूनही त्याच विचारामध्ये आहेत, त्याच शोकाच्या दिवसामध्ये आहेत, तेच रडगाणं गात आहेत, तेच वजं घेऊन ते अजूनही जीवन जगत आहेत. पण मला तुम्हाला या वचनातून सांगू द्या, परमेश्वर मोशाला सांगत आहे की तू जाऊन इस्रायल लोकांना सांग. प्रेज लॉर्ड. आणि देवाने मला या वचनाची प्रेरणा दिलेली आहे या नवीन वर्षासाठी, या नवीन महिन्यासाठी, या नवीन दिवसासाठी की तुम्ही धावा करीत का बसला आहात? रडत का बसलेला आहात? कुजत का बसलेला आहात? शोक करीत का बसलेला आहात? आजार घेऊन का बसलेला आहात? शोकाच्या दिवसामध्ये का बसलेला आहात? तर चला, पुढे चला. मूव्ह ऑन करा. प्रेज लॉर्ड. माहीत नाही कुणी आपला आप्त स्वकीय गमावलेला आहे, कुणी आपली नोकरी गमावलेली आहे, कुणी आपला जॉब गमावलेला आहे, कुणी आपला व्यवसाय गमावलेला आहे, कुणी आपली पती पत्नी मुलगा मुलगी गमावलेली आहे. माहीत नाही. पण आज मला देवाचं वचन आलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टीची आठवण काढत बसू नका, त्या गोष्टीमध्ये कुजत बसू नका, त्या गोष्टीची काय म्हणायचं निगेटिव्ह माइंडमध्ये शोक करत बसू नका, तर पुढे चला. प्रेज लॉर्ड. तुमच्या त्या संकटाकडे, त्या समस्येकडे पाहत बसू नका, तर पुढे चला. त्या तांबड्या समुद्राकडे पाहत बसू नका, त्या फारूच्या सैन्याकडे पाहत बसू नका, तर मोशेद्वारे परमेश्वर इस्रायल लोकांस हे सांगू इच्छित आहे
की तुम्ही त्या गोष्टींकडे पाहत बसू नका, त्या गोष्टींची आठवण काढत बसू नका, त्या गोष्टींचं गाणं गात बसू नका. तर त्या गोष्टी सोडून द्या आणि परमेश्वराकडे पहा आणि पुढे चाला. प्रेज लॉर्ड. आणि पुढच्या वचनात आपण पाहूया की परमेश्वर काय म्हणत आहे. आणि 16 वचन, तू आपली काठी उगार आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवर चालतील. आणि परमेश्वराला तुमच्या समस्या माहीत आहेत प्रियानो. परमेश्वराला तुमच्या समस्या माहीत आहेत, तुमचे अश्रू माहीत आहेत, तुमची भटकण्याची ठिकाणे परमेश्वराने मोजलेली आहेत. तुमचे अश्रू त्याने एका बुदलीत साठवून ठेवलेले आहेत. आणि तोच परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे की उठ आणि पुढे चाल. 2026 वर्षामध्ये आज आपण प्रवेश केलेला आहे. रात्री 12 वाजताच आम्ही मिड नाईट प्रेयरमध्ये होतो आणि जवळपास 12:30 वाजेपर्यंत तिथं होतो. आणि प्रेज लॉर्ड, आम्ही वर्षाची सुरुवात आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात प्रार्थनेद्वारे केलेली आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो की परमेश्वराचं अभिवचन आलेलं आहे की पुढे चाल. आणखी एक वचन वाचूया. यशाया 43 अध्याय आणि 18 आणि 19 वचन. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक आणि मरुभूमीत नद्या व्हावीन. परमेश्वर तुम्हाला ह्या नवीन वर्षात एक नवीन गोष्टीचा अनुभव तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि परमेश्वर ती नवीन गोष्ट तुमच्यासाठी करणार आहे. फक्त परमेश्वर तुमच्याकडनं एकच अपेक्षा करतो की पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. प्रियांनो, आपल्याला जुन्या गोष्टी सोडून जायचं आहे, जुने विचार बाजूला काढायचे आहेत. जुन्या सर्व वजह, समस्या, सर्व अडचणी, सर्व वाईट गोष्टी जे तुमच्या आयुष्यात 2025 वर्षामध्ये किंवा आत्तापर्यंत घडलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला बाजूला काढून, ते बाजूला सोडून, ते डोक्यावरचं वजं बाजूला ठेवून तुम्हाला पुढं जायचं आहे. मगच परमेश्वर तुमच्या जीवनात नवीन गोष्ट करू शकणार आहे. प्रेज लॉर्ड. कदाचित तुमची अवस्था अरण्यातील वृक्षभूमीसारखी असू शकते. कदाचित तुमच्या पुढे तांबडा समुद्रासारखा मोठं कर्जाचा डोंगर किंवा मोठ्या समस्या तुमच्या जीवनामध्ये असू शकतात. पण परमेश्वर एकच म्हणत आहे की जुन्या गोष्टी सोडून, धावा करत बसायचं सोडून, रडत बसायचं सोडून, पूर्वीच्या गोष्टी मनात आठवायचं सोडून, जुन्या गोष्टी मनात आणायचं सोडून तुम्हाला पुढं जाणं गरजेचं आहे. मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. कदाचित तुमचं ब्रेकअप झालेलं असेल, कदाचित तुम्ही डायव्होर्सच्या कंडिशनमध्ये आलेला असाल, माहीत नाही. कुठल्या वाईट परिस्थितीतून तुम्ही जात आहात, केलेले आहात, माहीत नाही. पण परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे मूव्ह ऑन करा. तुम्ही आपला अतिशय जवळचा आप्त स्वकीय गमावलेला असेल, माहीत नाही. तुमच्या पुढे मोठा लॉस झालेला असेल, माहीत नाही. आणि तुम्ही आता विचार करत आहात की संपलेलं आहे सगळं, आता काहीच पुढे जाण्यातच आलं नाही किंवा पुढे आपण जाऊ शकत नाही, अशा कंडिशनपर्यंत तुम्ही आलेले आहात. पुढे तांबडा समुद्र आहे, मागं मोठं सैन्य आहे आणि आता तुम्हाला काहीच मार्ग दिसत नाही आहे. तुम्ही फार